56 नॉट आउट. लॉयन्स चॅलेंजर 56 नॉट आउट हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात मात्र आरुषी हॉस्पिटल यांनी मात्र या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त विजय नोंदवत जे आहे ती मात्र सुरुवात केली होती. आणि आजच्या दिवसातील मात्र ही 7वी मॅच. आणि मयूर भाऊ सपकाळे जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच 2 मिनिट संपर्क करा मयूर भाऊ. चला 56 नॉट आउट आणि आरुषी हॉस्पिटल या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र सामना सुरू होतोय. चला गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज रुपेश यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. रुपेश सोनवणे जे मात्र गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर रेडला. योगेश सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल जमिनीला समांतर मागच्या दिशेने फटका खेळलाय. अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून देत असताना एक धाव इकडे मात्र मिळतीये. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलल यांचा बॉल होता. ढकललं फक्त बॉलला. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपल्याला विनंती कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण येऊन जायचंय. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळतीये. डावाचं जर बघितलं तर हे पहिलं षटक मुकेश कोळी स्ट्रायकर एंडला. फुलल यांचा बॉल खालून उचलण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितलं तर मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू अडवलाय. बट तत्पूर्वी काय क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळालाय तो फुटबॉल. धावस्वरूपी धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेल्या आहेत. आणि यस बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र महापंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. शहानिशा इकडे केली जाईल. त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो मात्र दिला जाईल. यस सर. सेफ. रन संख्या 3 रन. फुलल यांचा बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका खेळलाय. फिल्डर मात्र इकडे जोपर्यंत चेंडूवर येत आहे तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. आणि सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 4 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागताना पाहायला मिळतील. डावाचं जर बघितलं तर पहिलं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. रन संख्या 4. याही वेळेस हलक्या हातांनी टॅप अँड रनची भूमिका. फिल्डर मात्र तिथे देखील वेगात आलेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघू शकतो इथे देखील एक धाव मिळणार आहे. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 4 बॉलचा खेळ झाला आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा या षटकात त्यांनी आपल्याला पाहायला मिळाल्यात. याही वेळेसचा बॉल डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत बट केवळ आणि केवळ बनून राहतात आहेत दर्शक. जातोय चेंडू रेषापार आणि षटकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळतोय. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवर टाकलेला बॉल होता. त्याला मात्र चांगल्यारीत्या बॅटवरती घेतलं. हवाई हमला, हवाई फायर, हवाई मेल आणि काढलंय चेंडूचं तेल. सिक्सर षटकार. रन संख्या 11. बॉल पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. नवीन चेंडू पुरवायचा आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर आपण बघू शकतो 11 धावा. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे.
रनसंख्या मात्र 11. शेवटचा बॉल यायचा बाकी. रनसंख्या स्थिर आहे. शेवटचा बॉल या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश. पुढचा चेंडू घेऊन तयार. स्ट्रायकर एंडला मुकेश कोळी. फुलल्यांचा बॉल होता. यावेळेस मात्र वाट बघितली आणि ताकदही लावली आहे. षटकार आलाय. चार बॉलमध्ये 15 मुकेश कोळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. चला चला वेळ वाचवा. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे. 56 नॉट आउट. थोडीशी घाई करा. किरण सोनवणे यांना मात्र आता आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर जे की 5 रन करण्यात आलंय. स्ट्रायकर एंडला योगेश. 1 ओव्हर 17. फुलाल यांचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र इकडे काही खास झाला नाही. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर बॉल मात्र सरळ कीपरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक आपण बघू शकतो पुढे जात असताना. पॉवर प्लेचं दुसरं डावाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. क्रिकेटचा खेळ आज मात्र घेऊन आलाय शिवतीर्थ मैदान. GS ग्राउंड KCLच्या थरारात. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे खाशे वेगात आले आणि धावस्वरूपी त्यांनी मात्र जोपर्यंत चेंडू अडवला. इकडे मात्र स्कोर कार्डवर रन संख्या जुळताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 18 धावा स्कोर कार्डवर आहे. 4 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. शांत सुरुवात आता या षटकामध्ये, कारण की पहिल्या 2 बॉलवर तरी मोठा फटका खेळला गेला नाहीये योगेश सोनवणे यांच्या माध्यमातून. पण समोर मुकेश आहेत. फुलाल्यांचा बॉल उडवलाय. एअर स्ट्राईक. तिकडे मात्र काय चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक यू DJ. फुलरलॅनचा बॉल होता. काऊ कॉर्नरला मात्र फटका खेळून काढलाय. रन संख्या 22 रन. 3 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत या षटकातील. बॉडी लाईनला मारला यावेळेस. चांगला चेंडू. धावस्वरूपी मात्र चांगला चेंडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पायाचा वेध घेतलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. रन संख्या 22. 22 फॉर नन. मुकेश कोळी स्ट्रायकर एंडला. 6 बॉलमध्ये 19 वर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. फिल्डर मात्र येतील चेंडूच्या खाली. झेल मात्र इकडे झालाय. फलंदाज बाद. DJ. धक्का मात्र लागतोय 22च्या स्कोरवरती. इकडे आपण बघू शकतो फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला धक्का लागलाय 22 वरती. डावाचं दुसरं षटक प्रगती पर्तावरती असताना किरण सोनवणे यांना मात्र इकडे यश मिळालंय. जागेवरती चेंडूने उसळी घेतली होती. फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दादा. भूषण सोनवणे यांना मात्र 5 रन करण्यात आलाय. शॉर्ट चेंडू. यावेळेस काय आल्या आल्या पहिल्याच बॉलवर प्रयत्न चांगला आहे फिल्डरचा, बट नाही अडवू शकणार. 4.
थँक्यू DJ भूषण सोनवणे इकडे मात्र दमदार सुरुवात करताना पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर 4 धावा त्यांनी वसूल केल्या आणि या चौकाराच्या मदतीने आपण बघू शकतो धावसंख्या देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर जर बघितलं तर नजर जर टाकली इकडे तर आपण बघू शकतो पहिल्या षटकाच्या अखेरीस 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस 26 for 1. तिसऱ्या षटकासाठी आता नवीन गोलंदाज भूषण सपकाळे यांना मात्र आपण बघतोय. विकेटचा शोध आहे. बघूयात आता विकेटचा शोध कशारीत्या पूर्ण होतोय ते. दोन ओव्हर 26 एक गडी बाद 26 for 1. चला वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला विनंती आहे. 26 वर 1. फुलाल्यांचा बॉल बॅटवर काही तेवढा खासरित्या आला नाही. खासा वेगात मात्र ट्रॅव्हल होतोय बॉल. चेंडू मात्र इकडे सरळ सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. बॅटची कड लागली होती आणि या खासा वेगात मात्र चेंडू आपण बघतोय मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. चार धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवर चौकार. नो बॉल +4 अशा 5 धावा इकडे मात्र जुळताना 31. फ्री हिटचा कॉल आहे. यावेळेसचा बॉल फटका हवेत. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर येतील चेंडूला जोपर्यंत अडवण्याचं काम करतील. एक धाव मात्र इकडे पळून काढली. दुसरीचा देखील प्रयत्न आणि त्यातही त्यांना यश मिळालंय. या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र आपण बघू शकतो 33 for 1. डावाचं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 33 धावा एक गडी बाद सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड आहे. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळला आहे. कडक ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेट. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे प्रयत्न नसणार आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय रनसंख्या मात्र वाढत असताना 34 वर 1 हा मात्र सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. KCLचा थरार सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कोळी समाजातील खेळाडूंचा क्रिकेट उत्सव, क्रिकेटची दिवाळी म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. सर्वात मोठा सण. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळला आहे. फिल्डर मात्र तिकडे येतील चेंडूला जोपर्यंत अडवतील. इथे देखील एकच मिळतीये. सिंगलने मात्र स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. पहिल्या बॉलवर नो बॉल +4 आले होते बट त्याच्यानंतर आपण बघतोय एक धावेनेच मात्र रनसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 35 धावा एक गडी बाद सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड आहे. डावाचं तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. 35 for 1. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर भूषण. चांगला चेंडू क्रीजच्या खोलीचा अतिशय चांगल्यारीत्या वापर केला. टप्पा पडल्यानंतर जर चेंडू बघितला तर सरळ कीपरच्या हातात डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे. लाजवाब गोलंदाजी होत असताना गोलंदाज भूषण सपकाळे यांच्या माध्यमातून शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी आहेत. लास्ट 2 balls टू गो. हलक्या हाताने टॅप केला आहे. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र मिळेल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 36 वर 1. शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचं बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. आत्तापर्यंत चांगला षटक आहे. तरी देखील जर बघितलं ना 10 धावा नाही म्हणता या षटकात आलेल्या आहेत. कारण की पहिल्याच बॉलवर नो +4 आला होता. त्याच्यानंतर सिंगल डबलच्याच रूपात धावा आल्या. तर एक्झॅक्टली कळलं देखील नाही या षटकात धावा आल्या कशा त्या. फार वेगात शेवटचा बॉल यायचा बाकी. स्विंग अँड मिस. थर्ड बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 36 एक गडी बाद. टीम फलंदाजी करत असताना आरुषी हॉस्पिटल. 3 ओव्हर 36 एक गडी बाद. 36 for 1 आफ्टर 3.
थँक्यू डीजे. 3 षटकांच्या अखेरीस 36 वर 1 ही मात्र स्थिती आहे. चौथ्या षटकात गोलंदाजी मार्कवर बापू सोनावणे यांना मात्र आता पाचारण केलं गेलंय. चौथं षटक आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर जे आता प्रगती पथावर राहील. बापू सोनवणे आलेत. चौथ्या षटकात नवीन गोलंदाज स्ट्रायकर एंडला योगेश. आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. हवाई फायर सरळ सीमारेषा पार. डीजे इट्स अ षटकार. बनवून मारला तो फटका. ऑलमोस्ट थोडासा गुडलँड स्पॉटवर पिच झालेला बॉल. उसळी त्याला जास्त मिळाली आणि 10 बॉलमध्ये 17 वरती या फटक्याच्या मदतीने मात्र पोहोचताना पाहायला मिळतात योगेश सोनवणे. तुफानी हल्ला. रनसंख्या 42 वर 1. चांगली धावसंख्या मेंटेन केली आहे. प्रोजेक्टेड स्कोर 106चा आहे सध्याच्या घडीला. खराब चेंडू आणि याही चेंडूला मात्र डिपॉझिट केलंय. 1-2 का 4 बॉल सीमा पार. चौकार. डीजे. षटकारा पाठोपाठ इकडे मात्र चौकारही येताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलमध्येच 10 धावा आतापर्यंत या षटकात स्कोर कार्डवर लागलाय. योगेश सोनवणे 11 बॉलमध्ये 21 वर पोहोचलेत. बघता बघता टीमची रन संख्या 46. 46 for 1. डावाचं चौथं षटक प्रगतीपथावरती. यावेळेसचा बॉल त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये यावेळेस मात्र परिवर्तन. व्हेरिएशन तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. सातत्याने लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, क्रिकेट कुठलेही असो, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं मात्र फार गरजेचं आहे. आणि इकडे मात्र तेच दाखवलंय. गतीमध्ये परिवर्तन केलं. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. योगेश सोनवणे एकीकडे 12 बॉलमध्ये 21 वर नॉट आउट. दुसरीकडे भूषण सोनवणे 3 बॉल 5. 46 वर 1 स्कोर. 46 for 1. फुलरचा बॉल कमी गतीने टाकलाय. हलक्या हाताने ढकललं फक्त बॉलला. एक धाव मात्र इकडे सुरक्षितरित्या मिळून जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. इकडे मात्र काय मिक्सअप होताना पाहायला मिळालाय. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. फक्त ढकललं बॉलला. पंच केलं होतं सुरक्षितरित्या. एक धाव मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 47 for 1 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 11 आलेत. 47 वर 1. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने जागा बनवत क्रॉस बॅटेड डीप स्कोअर लागून खेळाडू येत आहे. तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळतीये. एका धावेच्या मदतीने समीकरण मात्र इकडे बदलत आहे. 48 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड लागत असताना 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. योगेश सोनवणे 13 बॉलमध्ये 22 वर नॉट आउट. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. याही वेळेस सातत्याने आपण बघतोय डीप स्क्वेअर लेगच्या झोनला इकडे मात्र प्रिफर करत आहे योगेश सोनवणे. पण इकडे मात्र काही खास यश मिळालं नाही. आय गेस एक धाव जी मात्र इकडे धावून पूर्ण केली आहे. षटक मात्र पूर्ण झालाय. तब्बल 4 षटकांचा खेळ इकडे पूर्ण होतोय. 4 षटकांच्या अखेरीस 49 धावा, 1 गडी बाद. 4 ओव्हर 49 रन, 1 गडी बाद. चार ओव्हर 49, 1 गडी बाद. भूषण सोनवणे एकीकडे 4 बॉलमध्ये 6 वरती नॉट आउट आहे. दुसरीकडे योगेश सोनवणे 14 बॉलमध्ये 23 वर खेळत आहे. अर्ध्या षटकांचा, अर्ध्या डावाचा, अर्ध्या
डावाचा खेळ इकडे पुरेपूर पूर्ण झालेला आहे. किरण सोनवणे यांना आता मात्र पाचारण केलं गेलं, ज्यांनी एका षटकात 9 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आहे. याही वेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत जर बघितलं तर रन संख्या मात्र इकडे पळून काढली जाते. यावेळेस काय हवाई फायर मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर चेंडूला जोपर्यंत इकडे अडवलं जात आहे, एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 51 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावं लागतात. डावाचं मात्र हे 5वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. डाऊन दी ग्राउंड खडे खडे तिकडे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होत असताना आणि हातात मात्र इकडे झेल निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ते 3 वेळेस तिकडे फंबल झाले हलकेशे आणि झेल मात्र तिकडे हातातनं निसटताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढली आहे. 52 धावा स्कोर कार्डवरती. डावाचं 5वं षटक प्रगतीपथावर आहे सध्याच्या घडीला. 52 for 1. दैदिप्यमान 16 KCL कोळी क्रिकेट लीग 2025 6वे पर्व. लॉफ्ट केलाय, उंची मिळाली आहे. लांबी किती जागेवरच उसळी घेतली आहे बॉलने फक्त. तिकडे मात्र आपण बघतोय धावस्वरूपी मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा चोरून काढल्या गेल्या आहे. 54 वर 1. आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. 6 धावा देखील प्रॉपर आहेत. यस जीजे. थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर सतीश भाऊ सपकाळे, जगदीश भाऊ सोनवणे, जावेद भाई यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील KCL आयोजन समिती यांच्या वतीने हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं इकडे मात्र स्वागत असणार आहे. आज KCLच्या या पहिल्या दिवसाच्या खेळात संध्याकाळच्या सत्रात जी काही उपस्थिती सर्व प्रमुख मान्यवरांनी इकडे नोंदवली आहे त्यासाठी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. 60 वरती 1 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. 60 वरती 1 स्कोर. फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट. मागच्या दिशेने फटका. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव मात्र मिळेल. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर JJ स्पोर्ट्सचे सर्व जितू भाऊ देखील मात्र इकडे आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 ओव्हर. चला दरम्यानच्या काळात जर बघितलं तर षटक इकडे मात्र पूर्ण झाले. धावाच्या मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. सामना जर बघितला तर एकीकडे आयुष्य हॉस्पिटल हा संघ तर दुसरीकडे जर बघितलं तर किशोर गोलंदाजी मार्कवर आलेत. 56 नॉट आउट ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. यावेळेस काय आल्या पहिल्याच बॉलवर किशोर यांचं स्वागत. चौकाराने 4. रनसंख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढताना पाहायला मिळाले. तत्पूर्वी जर बघितलं तर इकडे मात्र आपण बघतोय डॉट बॉल आलाय. किशोर कोळी हे मात्र सध्याच्या घडल्या गोलंदाजी मार्कवर आहेत. वर 1. फटका हवेत. कनेक्शन टायमिंग ताकद आणि त्यातल्या त्यात नजाकत. रनसंख्या मात्र इकडे वाढतीये
आणि धावस्वरूपी इकडे मात्र षटकार येतोय. डीजे रन संख्या मात्र वाढली आहे या षटकाराच्या मदतीने. 71 वर 1. डावाचं 6वं षटक. यावेळेस काय कमी गतीने टाकलाय. एक्झॅक्टली घडलं काय तिथे धाव मात्र पळून काढली जाते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढणार आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय रन संख्या. यस रेफरल इकडे मात्र घेतलाय गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये. इकडे मात्र शहानिशा करण्यासाठी रेफरल घेतला गेलाय. आर के स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा कुलदीप भाऊ यांचं देखील आगमन आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॉल हा मात्र कॉल इकडे पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा कॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून चुकी दिला गेलाय. चला चला वेळ वाचवायचा. नो बॉल इकडे मात्र दिला गेला पंचांच्या माध्यमातून. सामना सुरू करा. चला डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौऱ्याहत्तर वर 1 स्कोर. 74 फॉर 1. शेवटचे 2 बॉल. फुलल्यांचा बॉल त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत मात्र इकडे 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाच कॉल नसणार आहे. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र तिकडे येताना वाढताना पाहायला मिळते. कमी गतीने लोअर फुलटॉस चेंडू मात्र तिकडे हाताळला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर या 1 धावेच्या मदतीने आपण बघू शकतो रन संख्या जी आहे ती मात्र आपल्याला इकडे वाढताना पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचं बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 75 वर 1 स्कोर. $75 for 1. शेवटचा बॉल. चला वेळ वाचवा. मॅच सुरू करा. चला धावस्वरूपी इकडे मात्र रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 6 ओव्हर 76. 6 ओव्हर 76 एक गडी बाद. 76 for 1 आफ्टर 6.
चला 6 ओव्हर 76 एक गडी बाद 76 पवन आफ्टर 6 ही मात्र स्थिती आहे. डावाचं 7वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढच्या षटकात. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आर के स्पोर्ट्सचे कुलदीप भाऊ थोरात यांचं देखील मात्र इकडे आगमन. मागच जर बघितलं तर त्यांचं आर के स्पोर्ट्सचं गोडाऊन देखील आहे. यावेळेस काय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने फटका, सरळ सीमारेषा पार. भूषण सपकाळे यांच्या विरोधात षटकार. वर एक स्कोर. डावाचं मात्र 7वं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवर इकडे मात्र षटकार आलाय भूषण सपकाळे यांच्या विरोधात. 82 फॉर 1. यावेळेसचा बॉल आवाक्याच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरची धाव इकडे मात्र जुळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र वाढतीये. 83 वर एक स्कोर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय सध्याच्या घडीला आरुश्री हॉस्पिटलचा हा संघ. सकाळी एक चांगला विजय ज्या मात्र संघाने नोंदवलाय. 83 वर 1. याही वेळेसचा बॉल समोरच्या दिशेने, इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, फिल्डर मात्र चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा डीजे. फटका मात्र तिकडे फसताना पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र टिपला गेलाय. 83च्या स्कोरवर हा दुसरा धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 83 फॉर 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुणवंत कोळी, सकाळच्या मॅचचे हिरो. ओहो हो, पहिला बॉल गुणवंत त्यांच्यासाठी. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1 अशा 2 धावा इकडे जोडतील आणि पुढच्या बॉलवर फ्री हिट. लायसन्स टू किल. बॅट चालवण्याची आता मात्र इकडे पुरेपूर मुभा फलंदाजाकडे आहे. 85 वर 2 स्कोर. याही वेळचा बॉल जमिनीला समांतर फटका, मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. एक धाव इकडे मात्र पळून काढली आहे. 100च्या दिशेने वाटचाल करते टीम. आतापर्यंत आपण बघू शकतो 86 वर 2 ही मात्र स्थिती आहे. 86 फॉर 2. कोळी ब्लास्टर आणि सोनवणे वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय. दरम्यानच्या काळात काय 1-2 का 4. बॉल सीमा पार आणि पंचांच्या माध्यमातून इशारा. 4 चौकार. डीजे.
चला 7 ओव्हर 93 रन 2 गडी बाद असताना शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर हाताळले जातील. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकासाठी गोविंदा यांना मात्र आता पाचारण केलं जात आहे. चला यानंतरचा मॅच दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या मात्र टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जाणार आहे पुढच्या मॅचचा. 93 वर 2 स्कोर. डावाचं 7वं षटक. गोलंदाजी मार्कवर गोविंदा. यावेळेस बॅटच्या टोएंडला लागतोय. फिल्डर मात्र आहे, चेंडूला अडवताय. तोपर्यंत थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत मात्र इकडे काय चुका आणि बघता बघता स्कोर कार्डवर 2 धावेंचा मुका. रणसंख्या मात्र 2 धावेंच्या मदतीने वाढणार आहे. यस, नो बॉलचा इशारा देखील केला गेलाय. धावस्वरूपी मात्र इथे धावही वाढेल. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये नो दिला गेलाय. नो बॉल इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून निर्णय कळवला गेलाय आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या मात्र इकडे जुडेल. नो बॉलचा कॉल दिला गेलाय. किती 7 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर ऍड होतील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील मात्र इकडे बदलावा लागणार आहे. चला रन संख्या मात्र इकडे 100 पार. चला नो बॉल दिला गेलाय. मॅच ऑन करायची आहे. खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. सामना मात्र सुरू करायचा आहे. चला मॅच ऑन करा. विनंती आहे. शेवटचं षटक. नो बॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की दिला गेलाय.
या संघाच्या 7 षटकांचा खेळ झालेला आहे. एकीकडे गुणवंत कोळी 6 बॉलमध्ये 15वर नॉट आउट, दुसरीकडे भूषण सोनवणे 15 बॉलमध्ये 30वर नॉट आउट. अतिशय जबरदस्त खेळ. 103 वर 2 स्कोर. चला शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अविनाश सर चला गौरव चौधरी इकडे मात्र आलेत. आता रुपेश माफ करा, हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र काय यस नो थोडंसं मिक्सअप झालंय. बट तत्पूर्वी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली जाते. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढेल. रन संख्या 104. फुलाल्याचा बॉल उडवलीये फ्लाइट, लँडिंग देखील होतीये अगदी राईट. डीजे इट्स अ 6. थँक यू डीजे. षटकार इकडे मात्र आलाय. रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढली आहे. 110 वर 2 स्कोर. शेवटचे 4 बॉल यायचे बाकी आहेत. भूषण सोनावणे 16 बॉलमध्ये 36ची धुवाधार खेळी आतापर्यंत केलेली आहे. सकाळपासून एकपेक्षा एक सामने आपल्याला पाहायला मिळालेत आज KCLच्या या पहिल्याच दिवसात. एकपेक्षा एक चांगल्या नॉक. बट भूषण यांनी देखील या सामन्यात फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव सोडलाय. हॉस्पिटल आरुश्री हा संघ आपण बघतोय. याआधी देखील एक मॅच त्यांनी मात्र नावावर केली आहे. 110 वर 2 स्कोर. 110 फॉर 2. डावाचा 8वं षटक. याही वेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र एवढा खास होत नाही आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 3 बॉलचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. 110ची आपण चर्चा केली होती. 110 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला आहे हॉस्पिटल आरुषीचा हा संघ. 3 बॉल यायची बाकी आहेत आता. 110 वर 2 आल्या. यावेळेस मात्र काय फलंदाजाला पुरेपूर जर बघितलं तर सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर उसळी द्यायची घाई झाली आहे. अजून एक बिग ब्लास्ट, अजून एक मोठा फटका, हवाई हल्ला, हवाई फायर, सिक्सर. रन संख्या 116. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. शेवटचे 2 बॉल नक्कीच मात्र डावातले बाकी आहे. चला 116 वर 2 स्कोर. याही वेळेस शॉट ऑफ गुडलँडचा बॉल. हा देखील चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. सनाना पिरिरी. अजून एक षटकार. 6 सिक्सर. थँक यू डीजे. मयूर सपकाळे 2 मिनिटं नक्कीच कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क करा. रन संख्या मात्र इकडे वाढेल. 122 वर 2 स्कोर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. या डावातील हा शेवटचा बॉल राहणार आहे. चला इकडे मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर नो बॉलचा इशारा. रन संख्या मात्र इकडे कंटिन्यू आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. फ्री हिटचा कॉल देखील दिला गेलाय. 123 वर 2. 1 2 3 4 2. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. शेवटच्या बॉलला इकडे मात्र आडव्या बॅटने खेळलाय. गॅप मध्ये गेलाय बॉल. चेंडू मात्र सरळ सीमारेषा गाठतोय. चौकाराच्या मदतीने डाव इकडे मात्र पूर्ण होणार आहे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 4 धावांच्या मदतीने आपण बघू शकतो रन संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. चला धावस्वरूपी जर बघितलं तर 127 झालेत. 128
दोन्ही टीमला विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये लाईन अप होऊन जायचंय. दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पिचवरती लाईन अप होऊन जा. मान्यवरांची इकडे मात्र प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. उद्घाटन सोहळा देखील मात्र इकडे आपण पार पाडणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीत ओळख परेड तिकडे मात्र दोन्ही संघांची होईल. तर दोन्ही टीमला विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये पिचवरती लाईन अप व्हायचंय. दोन्ही संघ सोनवणे, निलेशजी सपकाळे रुबाबदार संघाचे संघमालक आणि त्याचबरोबरने तनुजदादा यांना तनुजदादा सैंदाने यांनाही मी विनंती करतो की आपणही मैदानाच्या आतमध्ये ओळख परेड साठी मात्र जॉईन करायचं आहे. त्याचबरोबरने कोळी ब्लास्टर्स संघाचे संघमालक भूषण भाऊ सोनवणे यांना देखील विनंती राहील. एक्क्याण्णव 13 संघाचे संघमालक शुभम भाऊ सोनवणे यांना देखील मात्र विनंती आहे की आपणही मात्र मैदानाच्या आतमध्ये जॉईन करायचं आहे. सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मात्र तिकडे ओळख परेडचा कार्यक्रम रंगेल आणि त्याच्यानंतर मात्र पुढच्या मॅचचा टॉसही केला जाईल इकडे टॉस बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर मात्र होईल सामन्याला सुरुवात. कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे मुख्य मंचाकडे मात्र आपण इकडे फोकस करायचा आहे. कोळी समाजाचं आराध्य दैवत श्री महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून मात्र आपण बघतोय या स्पर्धेचा जो काही आहे उद्घाटन सोहळा मात्र इकडे पार पाडला जातोय. सकाळच्या सत्रात आपण बघितलं खेळपट्टीचं यष्ट्यांचं पूजन करून मात्र तिकडे स्पर्धेचा श्री गणेशा जो आहे तो मात्र करण्यात आला होता आणि आता मात्र आपण बघू शकतो की कोळी समाजाचं आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून इकडे मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो मात्र पार पडतोय. सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत KCLचं 6वं पर्व ही दिवाळी आहे आपली आणि क्रिकेटमय दिवाळी इकडे मात्र सध्याच्या घडीला साजरी केली जाते. आलेल्या सर्व मान्यवरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. तब्बल जर बघितलं तर 14 संघ आणि त्यातल्या त्यात मोठमोठे तारे सितारे कोळी समाजाच्या क्रिकेटचे जे मात्र या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि या सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जर बघितलं तर या स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा जो मात्र पार पडतोय.
दोन्ही संघांच्या संघ मालकांना, बाकी खेळाडू थांबा, फक्त टीम ओनर्स आपल्याला विनंती आपण मात्र जॉईन करायचंय. बापू दादा सोनवणे जे मात्र या स्पर्धेचे टॉस का बॉसचे प्रायोजक आहेत, आणि अजय भाऊ सोनवणे यांना देखील मी विनंती करतो आपणही जॉईन करायचंय. दरम्यानच्या काळात ऋषभ भाऊ पाटील यांचं देखील मात्र आगमन आहे, त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक भाऊ तायडे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर चंदूभाऊ सपकाळे यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे, आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. KCL कोळी क्रिकेट लीग 6वं पर्व ज्याचा आहे सर्वच कोळी समाजातील खेळाडूंना गर्व. निलेश भाऊ सोनोने यांना देखील मी विनंती करतो की आपणही जॉईन करायचंय. दीपक भाऊ तायडे यांना देखील मी विनंती करतो की आपणही इकडे मात्र प्रतिमा पूजनसाठी मात्र जॉईन करायचंय. सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत इकडे मात्र महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून मात्र या स्पर्धेचा जो आहे तो मात्र श्री गणेशा केला जातोय. चला, सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपण बघतोय नक्कीच महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन जे आहे ते मात्र केलं गेलंय, आणि नक्कीच आता आपण बघतोय खेळाडूंची ओळख परेड ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. दोन्ही टीमला विनंती आपण लाईनअप करून घ्या. दोन्ही जे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आपण मात्र लाईनअप करून घ्यायचंय. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपण बघतोय ओळख परेड तिकडे मात्र जी की पार पडली जाणार आहे, आणि त्याचबरोबर जर बघितलं तर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौलही तिकडे केला जाईल. चला, दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये जे दोन्ही संघ आहे त्यांना विनंती आपण मात्र लाईनअप करून घ्यायचं आहे. जबरदस्त आयोजन नियोजन, आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर या 6व्या पर्वाचा थरार जो मात्र आज सकाळपासून आपण बघतोय GS ग्राउंड शिवतीर्थ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपण बघतो इकडे ओळख परेड जी मात्र दोन्ही संघांची रंगवली जाते. सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपण बघतोय प्रतिमेचं पूजन इकडे केलं गेलंय. आता ओळख परेड मात्र दोन्ही संघांची इकडे मात्र जी की पार पडतीये. तदनंतर जर बघितलं तर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौलही इकडे केला जाईल, आणि मग मात्र पुढील सामन्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही संघ नक्कीच आपलं नाव मात्र तिकडे कळवायचं आहे. सर्वच प्रमुख मान्यवरांना दोन्ही संघांना ही सूचना राहील.
चला दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा. आणि यानंतरचे जे दोन्ही संघ आहेत त्यांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस का बॉसच्या मंचावरती यायचं आहे. तिकडे मात्र पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस का बॉसचे प्रायोजक या स्पर्धेमध्ये आपण बघतोय बापूभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या स्पर्धेचं टॉस का बॉसचं प्रायोजकत्व दिलं गेलं आहे. दोन्ही संघांना मात्र प्रमुख मान्यवरांनी इकडे शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओळख परेड देखील मात्र पार पडली आहे आणि दोन्ही संघांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील KCLच्या या 6व्या पर्वाच्या. जबरदस्त आयोजन, 14 संघांचा समावेश आणि सर्वात खास बात म्हटलं तर IPLच्या पार्श्वभूमीवर यावर्षी KCL मध्ये ऑक्शन प्रक्रिया जी घेतली गेलेली आहे, खेळाडू लिलाव प्रक्रिया जी घेतलेली आहे आणि एकही खेळाडू त्यामध्ये अनसोड नाही आहे, ही मात्र विशेष गोष्ट आहे. सर्व खेळाडूंनी ज्यांनी आपलं नाव नोंदणी केली आहे त्यांना मात्र इकडे संधी देण्याचं काम केलं आहे KCL आयोजन समितीने. तर त्यासाठी आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी. थँक्यू DJ. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर ऋषभ भाऊ पाटील, त्याचबरोबर जर बघितलं तर हॉटेल अमृतसर हवेली आणि नक्कीच हॉटेल अमृतसर हवेलीचे सर्व त्यांचा देखील मात्र इकडे आगमन आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. विशाल शिरसाट आणि त्यांच्या सोबतीला जे कर्णधार आहेत त्यांना विनंती आपण मात्र जॉईन करायचं आहे. डॉक्टर किरणजी सोनवणे साहेब आणि त्याचबरोबर सागर भैया यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी जॉईन करायचं आहे. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल जो मात्र केला जाणार आहे त्यांच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विशाल भाऊ. जॉईन करा. आणि जावेद भाई शेख यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चला नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जाईल. कोण कॉल करणार? चला कोळी ब्लास्टर्स संघाचा कॉल राहणार आहे. हेड अँड इट्स अ टेल. टॉस जिंकताय विशाल भाऊ. टॉस जिंकून काय निर्णय असणार आहे? बॉलिंग. सातत्याने जर बघितलं तर लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, विशाल शिरसाट हे मात्र नाव आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळतं. बट KCLची स्पर्धा तुमच्यासाठी काय? कारण की वर्षातनं एकदा येणारी ही दिवाळी आहे. KCL स्पर्धा खेळून चांगलं वाटतं आम्हाला, कारण की नियोजन पण चांगले आहे वर्षी आणि सगळी मेहनत करतात आहे आणि खेळून पण मजा वाटते. चला शुभेच्छा असतील. टॉस जिंकला, टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय. नाणेफेकीचा कौल जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय निर्णय होता तसा? आम्ही तसं फलंदाजीच ठरवलेलं होतं आणि बघायला गेलं तर आमच्याकडूनच आलेला निर्णय असं समजायला काही हरकत नाही. तसं सर्व KCL बांधवांना, सर्व खेळाडूंना जळगावच्या KCLसाठी हार्दिक शुभेच्छा. सेफ खेळा, आनंदी राहा. धन्यवाद.
नक्कीच ज्याला जे पाहिजे होतं त्याला ते मिळालंय. म्हणजे नक्कीच डॉक्टर साहेब देखील उद्घाटन प्रसंगी आपल्यासोबत जोडलेत. सर नक्कीच जर बघितलं तर 6वं पर्व, पहिला दिवस कसं वाटतंय आज, आणि खेळाडूंना आणि सर्वच संघ मालक किंवा आयोजक आहेत त्यांना मात्र आपण काय शुभेच्छा द्याल? मला फार आनंद होतो आहे की मी पहिल्यांदा इथं अटेंड करायला आलो आहे. त्याच्यामुळे सर्व संघांनी छान खेळा, जोमाने खेळा आणि सुरक्षित खेळा, एवढंच माझं म्हणणं आहे. जो जिंकेल तो विनर ते असतंच, पण सर्वच विनर आहे आपल्यासाठी असं समजून खेळा. धन्यवाद. सागरदादा देखील आपल्यासोबत आहेत, त्यांचा संघ देखील खेळतोय. बट त्यांनाही मी विनंती करेल की सर्व जे खेळाडू, आयोजक, संघ मालक आहेत त्यांना मात्र नक्कीच आपण या KCLच्या पर्वाच्या शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आपलं हे 6वं पर्व आहे. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन आपण चेंजेस केलेले आहे. नंतर आपले संघमालक वगैरे सर्व उत्साहाने प्रतिसाद देत आहे आपल्याला. आणि खेळाडूंना पण विनंती की सर्व आपले भावासारखेच आहे सर्व आपण, तर एन्जॉयने खेळा, सुखरूप खेळा. म्हणजे सांगायचं तात्पर्य वापस तेच आहे, क्रिकेट फक्त माध्यम आहे, समाज एकत्रीकरण हा मात्र मेन उद्देश. दादा देखील जुडलेले आहेत आपल्यासोबत. 6वं पर्व पहिला नाही, शुभेच्छा फक्त आयोजकांना, खेळाडूंना आपल्याकडनं मात्र शुभेच्छा. सगळ्यांना आपल्याकडनं शुभेच्छा. जी टीम चांगली खेळेल ती जिंकेल हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. सर्व प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मात्र मुख्य मंचावरती बसून मात्र विराजन व्हायचं आहे. यस, दीपक भाऊ तायडे देखील मात्र या उद्घाटन प्रसंगी आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि त्यांनाही मी विनंती करतो सर्व जे खेळाडू आहे, आयोजन समिती आहे, त्यांनी जी मेहनत केली आहे त्याबद्दल नक्कीच त्यांनी मात्र सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. मी माझ्याकडून KCLच्या सर्व संघ मालकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आयोजकांचाही आभार मानतो की त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे याचं नियोजन केलं. धन्यवाद. धन्यवाद दादा. नक्कीच सर्व प्रमुख मान्यवरांना उपस्थिती केली. नक्कीच आपण मात्र मुख्य मंचावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यावा. सर्व आलेल्या मान्यवरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. चला, दोन्ही टीमचे फिल्डर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटर्स लवकरात लवकर पाठवा. दोन्ही बॅटर्सला विनंती आहे. इकडे सेट केलं गेलंय, त्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे टीम. 56 नॉट आउट. प्रयत्न इकडे करावा लागणार आहे. पहिला दिवस आहे आज या स्पर्धेचा. जर बघितला तर एकीकडे हॉस्पिटल आरुषी हा मात्र वैयक्तिक आपला दुसरा सामना खेळतीये. .56 नॉट आउट हा संघ आपण बघतोय बापूभाऊ सोनवणे यांच्या मालकीचा संघ आहे आणि याच्या मागे देखील एक कारण आहे या नावामागे, तेही मात्र आम्ही तुम्हाला कळवू. बट सध्याच्या घडल्या मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पहिला बॉल दुसऱ्या डावाचा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की आता पडणार आहे.
खुल्लाल्यांचा बॉल. चला वेळ थोडासा वाचवा, मॅच मात्र इकडे आपण लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पहिल्याच बॉलवर बॅट चालवण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र तिकडे काही खास झाला नाही. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने डावाची मात्र सुरुवात होतीये. 8 षटकांचे सामने सकाळपासून आपण बघतोय. सकाळचा ओपनिंग मॅच नक्कीच आपण 10 षटकांचा बघितला, बट तदनंतर जर बघितलं तर 8 षटकांचे सामने इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. याही वेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न सातत्याने जर बघितलं तर लागोपाठचे 2 बॉल इकडे जे आहेत ते मात्र निर्धाव टाकले गेलेत. 2 चेंडू सातत्याने जर बघितलं तर इकडे आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळालेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे, पॉवर प्लेला युटिलाइज करावा लागेल. आडव्या बॅटने सातत्याने जर बघितलं तर योगेश यांच्या माध्यमातून हा तिसरा चेंडू मात्र बॉलर टू कीपर डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचे. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. 56 नॉट आउट. 12वा प्लेअर पाठवा इकडे. 3 डॉट बॉल आलेत आतापर्यंत. यावेळेस जर बघितलं तर डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट, फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 1 धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढेल. अलॉंग दी कार्पेट फक्त ढकललं होतं बॉलला तिकडे, तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळाली आणि पहिली धाव या डावातली जी मात्र स्कोर कार्डवर लागलेली आहे. 56 नॉट आउट. यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र तेवढी काही खास जोडली नाही. डीप स्क्वेअर लेगला जोपर्यंत खेळाडू येतात आहे तोपर्यंत आपण बघू शकतो रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र हळूहळू पुढे जातोय. मोठ्या फटक्यांची बट सध्याच्या घडीला दरकार आहे. यावेळेसचा बॉल जसा आला तसा मात्र सरळ सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात आकाशात आणि पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय 6 षटकार. नक्कीच आज जर बघितलं तर वेळात वेळ काढून ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रसंगी ही मात्र या उपस्थिती नोंदवली आहे. डॉक्टर किरणजी सोनवणे साहेब यांचा मात्र KCL मॅनेजमेंट यांच्या वतीने इकडे स्वागतकार केला जातोय. तर नक्कीच मी विनंती करेल की मात्र आपण या स्वागत सत्काराचा मात्र स्वीकार करायचा आहे. सर वेळात वेळ काढून मात्र त्यांनी मात्र या उद्घाटना प्रसंगी जी मात्र त्यांची उपस्थिती नोंदवली आहे. तर कोळी क्रिकेट लीग आयोजन समितीच्या वतीने त्यांचा मात्र स्वागत सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या नक्कीच मात्र साहेबांसाठी झाल्या पाहिजे. साहेबांच्या उपस्थितीत नक्कीच मात्र या स्पर्धेचा जर बघितला तर भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपण इनिंग्स ब्रेकमध्ये बघितला. मासूम फार्माचे संचालक ऋषभभाऊ पाटील यांच्या माध्यमातून देखील मात्र या स्पर्धेला फार मोठं मोलाचं सहकार्य जे मात्र लाभलंय आणि KCL कमिटी यांच्या वतीने मासूम फार्माचे सर्वेसर्वा ऋषभभाऊ पाटील यांचा देखील मात्र स्वागत सत्कार जो आहे तो मात्र इकडे केला जातोय. दादांची देखील आपण बघतोय की इकडे मात्र उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांचा देखील कोळी क्रिकेट लीगच्या वतीने हार्दिक स्वागत. नक्कीच त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण की फार मोठ्या प्रमाणावर मोलाचं सहकार्य ऋषभ दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला केलं गेलंय. मासूम फार्माचे जर बघितलं तर सर्व आहेत आणि दादांचं देखील मात्र इकडे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा देखील स्वागत सत्कार इकडे मात्र KCL मॅनेजमेंटच्या द्वारे केला जातोय. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं मात्र मार्गदर्शन फार मोठ्या प्रमाणावर असतं. नक्कीच सर्वांचे जर बघितलं तर मोठे बंधू मार्गदर्शक दीपक भाऊ तायडे यांचा देखील मात्र इकडे स्वागत सत्कार जो आहे तो मात्र केला जातोय आणि यस दीपक भाऊ यांची देखील उपस्थिती ही मात्र फार महत्त्वाची असते नेहमीच KCL मध्ये.
आणि त्यांचा देखील मात्र इकडे स्वागत सत्कार आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. दीपक भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणतात आहे. भाऊंनी देखील वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूलमधून जी काही इकडे उपस्थिती नोंदवली आहे त्यासाठी मी KCL मॅनेजमेंटकडनं त्यांचं देखील मात्र खूप सारं धन्यवाद मानतो. नक्कीच सर्व मान्यवरांना विनंती राहील की मात्र आपण मुख्य मंचावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. चला षटकार मात्र इकडे आलाय. दरम्यानच्या काळात रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. फुलल यांचा बॉल होता, त्याला मात्र डिपॉझिट केलं. षटक मात्र पूर्ण झालंय. 2 ओव्हर 16 बिनगडी बाद. खेमराज तायडे आपल्याला विनंती, कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क करायचा आहे. खेमराज, चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. सामना जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 ओव्हर 16 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 16 फॉर नन. डावाचं मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे मात्र तयार होतात आहे. सर्वच प्रमुख मान्यवरांची इकडे मात्र आपल्याला उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभलेली आहे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. 16 धावा बिनगडी बाद. यावेळेस काय उंची मिळाली आहे. फटका मात्र हवेत. क्षेत्ररक्षक इकडे काय स्वतः गोलंदाज तिकडे चूक करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. गोविंदा तिकडे मात्र चेंडूच्या खाली होते. रिप्ले मध्ये आपण बघू शकता उंची खासी मिळाली बॉलला. फटक्याला तेवढं इलिव्हेशन मिळालेलं नव्हतं आणि फटका मात्र फसताना पाहायला मिळाला. जेल इकडे ड्रॉप झालाय. धावसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर एका धावेच्या मदतीने वाढती. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गौरव चौधरी स्ट्रायकर एंडला पायावर टाकण्याचा प्रयत्न भिरकावला यावेळेस अलॉंग दी कार्पेट, जमिनीला समांतर. फिल्डर मात्र तिकडे आहेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतील कमी आणि स्कोर कार्डवर जुडेल 4 धावेंची हमी. रन संख्या वाढेल 21 रन. $21 फॉर नन. यावेळेस काय पॉवरफुल बिग हिट. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र प्रयत्न करतात आहे बट त्यांच्या माध्यमातून झेल हा इकडे आपल्याला सुटताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगला केला बट चेंडू जर बघितला तर तसा काही आवाक्यात आला नाही किंवा हातात बसला नाही. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र 22 वर मूव्ह करत असताना 56 नॉट आउट. टॉस्का बॉसचे प्रायोजक बापू भाऊ सोनवणे यांच्या मालकीची टीम. 33 बॉल 106 ची गरज आहे. आडव्या बॅटने शफल होत अक्रॉस दी बॅट लॉंग लेगच्या क्षेत्रात. इकडे मात्र काय रन संख्या मात्र वाढेल आणि याच फटक्याच्या मदतीने धावसंख्या मात्र मोठी उसळी घेते. 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळतात आहे. चार धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळाली आहे. आता मात्र फटके अशा प्रकारचे फटके मात्र सातत्याने येणं फार गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सध्याच्या घडीला. 32 बॉलमध्ये 102 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल. रिव्हर्सचा फटका खेळला होता. संपर्क मात्र काही एवढा खास होऊ शकला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जात आहे. 5 बॉलमध्ये 10 धावा. खुश असेल नक्कीच कारण की बघा रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 20च्या घरात आहे. टीम 56 नॉट आउट या संघासाठी आणि आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. शेवटचा बॉल. याही वेळेस वा भाई वा डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. लागोपाठचे 2 बॉल इकडे निर्धाव आले आहेत.
3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 3 ओव्हर 26 बिनगडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 30. धावा पाहिजेत 102. डीजे रनसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 26-30 बॉलमध्ये 102 ची गरज. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात नवीन गोलंदाज ज्यांना पाचारण केले गेले. प्रयत्न करावे लागणार आहेत बॅटर्सला. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढी काही ताकद त्या फटक्याच्या मागे जनरेट करू शकलेले नाही आहेत. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना परशुराम कोळी यांना मात्र पाचारण केले जात आहे. सकाळी देखील चांगली कामगिरी केली होती परशुराम यांनी. याही षटकात आतापर्यंत जर बघितलं तर पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. बॅट शिकड कीपरचा इकडे मात्र मिळालाय सहारा. झेल मात्र झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 26च्या स्कोरवर आपण बघू शकतो पहिला धक्का. OUT फलंदाज बाद. 26 for 1. डीजे धन्यवाद डीजे. सव्वीस वर 1 स्कोर. 26 for 1. लॉफ्ट केलाय. हाही फटका फक्त उंचीचे नंबर मिळवतोय, लांबीचे नाही. अजून एक धक्का. OUT फलंदाज बाद. डीजे चला. रनसंख्या मात्र 26 वर 2 आहे. डावाचं मात्र इकडे चौथं षटक सध्याच्या घडल्या प्रगतीपथावर. पण दरम्यानच्या काळात काय परशुराम कोळी ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर इकडे मात्र परशुराम येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आता बघूयात हॅट्रिक पूर्ण होईल की नाही. हॅट्रिक बॉल त्यांच्या माध्यमातून इकडे डिलिव्हर केला जाणार आहे. 102 ची गरज 27 बॉलमध्ये. हॅट्रिक बॉल रेंजच्या बाहेर आहे. महापंचांचा इशारा इकडे मात्र व्हाईट बॉलचा येतोय. टायटॅनिक पोजमध्ये इकडे मात्र पंच खेळवतात आहे. एक धाव मात्र जोडेल. अविनाश बंगाल सर यांचा प्रवास फार मोठा राहिलाय. रनसंख्या 27. खराब चेंडू. याही वेळेस जर बघितलं तर अवांतरची घोषणा. स्टायलिश अंपायर आपल्याच अंदाजमध्ये इकडे मात्र खेळवतात आहे. लागोपाठ 2 इकडे मात्र आपण बघतोय अवांतरच्या धावा ज्या मात्र जोडल्या स्कोर कार्डवर. परशुराम स्ट्रायकर एंडला अजय सोनवणे जे मात्र स्वतः संघाचे संघ मालक देखील आहेत. फुलाल्यांचा बॉल लो फुल टॉस बॉल त्याला मात्र इकडे भिरकावलाय. डीप मिड विकेट सी बार रेषा बार. डीजे इट्स चौकार. चार धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळत आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. याही वेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक समोरच्या दिशेने फिल्डर मात्र आलेत बॉल खाली. परशुराम यांना अजून एक विकेट मिळते. फलंदाज बाद आहेत. 32च्या स्कोरवर तिसरा धक्का. डीजे
32च्या स्कोरवर इकडे मात्र तिसरा धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो फुलाल्यांचा बॉल उडवला, तिकडे मात्र फटका फसताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली आणि धक्का मात्र लागलाय. बत्तीसवर 3 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. आतापर्यंत जर बघितलं तर 6 धावा खर्च करत परशुराम यांनी मात्र 3 गडी इकडे बाद केले. शेवटचा चेंडू या षटकात यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. बत्तीसवर 3 स्कोर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटच्या चेंडूला देखील अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने खेळून काढलाय. धावास्वरूपी 1 धाव मात्र मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 4 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 4 ओव्हर 33, 4 ओव्हर 33, 3 गडी बाद. शेवटचे 24 बॉल, धावा पाहिजेत 95. 24 बॉल 95. चार ओव्हर 33 रन, 3 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर 24 बॉल आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतो मॅच सामना जिंकण्यासाठी तब्बल 95 धावांची इकडनं मात्र गरज असणार आहे. पुढच्या षटकात आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जातं हे देखील बघण्यालायक राहील. कारण की पुरेपूर जर बघितलं ना तर आत्तापर्यंत तरी चांगली कामगिरी हॉस्पिटल आरुष या संघाने केलेली आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो. चला गुणवंत भाऊ थोडासा वेळ वाचवा. यानंतर 2 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला, तर त्याकडे देखील मात्र हलकेसं लक्ष असू द्या. यानंतर 2 सामने अजून व्हायचे आहेत 8-8 षटकांचे, तेही आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर पंकज यांना मात्र आता पुढच्या षटकात पाचारण केलं जात आहे. 4 ओव्हरमध्ये 33वर 3 ही मात्र स्थिती आहे. 24 बॉल 95. सध्याच्या घडीला मात्र विजयासाठी गरज. यस, इम्पॅक्ट प्लेयर कराटे किड महापंच. ओ, यावेळेस मात्र वळवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर नो बॉल. ॲक्शनच्या रिगार्डमध्ये हा चेंडू इकडे मात्र नो देण्यात आलाय. तर गोलंदाज इकडे मात्र बदलले जातील आणि पंकज आले. हालाकी चेंडूला त्यांनी वळण दिलं, बट पंचांचा इशारा आलाय की चेंडूच नाही वळलाय, हातही इकडे मात्र वळलाय. तर नक्कीच गोलंदाजाला आपला रस्ता देखील वळवावा लागेल. रिप्लेमध्ये आपण बघू शकता. यस ऑफस्टिकच्या जर बघितला तर टप्पा पडल्यानंतर हलकीशी हरकतमध्येच बरकत, पण हातामध्ये देखील हरकत होती तिथे, हो की नाही महापंच? गोलंदाजी करत असताना हातात देखील तिकडे हरकत झाली होती, त्यामुळेच नो बॉलची बरकत झाली आहे आणि पुढचा बॉल मात्र फ्री हिट. लायसन्स टू किल. नक्कीच इकडे जर बघितलं तर योगेशजी भाकरे सर देखील मात्र आमच्यासोबत जोडलेत. तेही मात्र पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन दिसतील आपल्याला. 34वर 3 स्कोर. चार ओव्हर 34, 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात रोशन आर के 45. चला रोशन. 34वर 3. फुलाल्यांचा बॉल पाया टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र काय 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढेल फिल्डर जोपर्यंत चेंडूवर जातील. धावास्वरूपी जर बघितलं तरी धावेच्या मदतीने रनसंख्या 35वर. फ्री हिटचा बॉल होता, त्याला मात्र काही कन्वर्ट करू शकले नाही. 23 बॉल 93 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. 23-93. 23 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 93ची गरज. 35वर 3 स्कोर. 35-3. डावाचं 5वं षटक आपण बघतोय प्रगतीपथावर आहे.
स्विंग अँड मॅस अजून एक चेंडू मात्र इकडे निर्धाव येतोय. बॉल टू कीपर मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. पस्तीस वर 3. फुलाल्यांचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि पॅडमध्ये तेवढा काही खासा संपर्क झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जात आहे. चांगली गोलंदाजी वर्चस्व मात्र या मॅचवरती बनवत चालली आहे हॉस्पिटल आरुश्री, कारण की रिक्वायर रन रेट जर बघितलं तर ऑलमोस्ट 26च्या घरात आहे. 35 वर 3 आहे स्कोर. अतिशय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. किशोर कोळी एक एंडने आपण बघू शकतो मात्र स्ट्रगल करतात आहे. बट गोलंदाजांनी जर बघितलं तर सकाळच्याही मॅचमध्ये असो याही मॅचमध्ये असो रिटायर्ड आउट आय गेस इकडे मात्र दिलं गेलंय आणि फलंदाज मात्र बाद आहे. पस्तीस वर 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 35 वर 4 आहे स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण. ओहो हो इकडे मात्र काय फॉलो थ्रू मध्ये हलकेसे बॅलन्स आउट झाल्यात. तत्पूर्वी जर बघितलं तर चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. भूषण सपकाळे यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर चौकार. गुडलँड स्पॉटवरनं मात्र पिक केला बॉल सरळ मात्र अलॉंग दी कार्पेट लॉंग लेगच्या क्षेत्रात भिरकावून लावलाय आणि 4 धावा जोडतात आहे डीजे. शेवटचा 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील. याही वेळेसचा बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न हलकीशी अपील. तिकडे मात्र काय डॉट बॉलचा इशारा. तत्पूर्वी षटक मात्र पुढे जात असताना 39 वर 4 स्कोर. शेवटचा 1 बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल 39 वर 4. फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलाय. मागे मात्र फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत अडवणार आहे तिकडे मात्र काय हलकीशी मिसफिल्ड आणि तिकडे मात्र 4 धाव्यांची रिसिप्ट पाटली आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने षटकही पूर्ण झालाय. पाच ओव्हरचा खेळ पूर्ण आहे. 5 ओव्हर 43. 5 ओव्हर 43 4 गडी बाद. 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 85 ची गरज. 18 बॉल 85. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात संदीप महाले यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलंय. येस हा कॉल भारी आला. रुद्रचे पप्पा. आता बघूयात रुद्रचे पप्पा किती विकेट मिळवता येते. जर्सी क्रमांक 8 आपल्या मुलाचं नाव मात्र जर्सीवर त्यांनी टाकलंय. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. हालाकी फिल्डर आहेत. कीपर मात्र तिकडे आहेत. चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र पळून काढली गेली आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मतीने वाढते. यस वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली आहे. वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे दिला जाणार आहे. थंडीचं वातावरण त्यातल्या त्यात जर बघितलं तर प्रेक्षक देखील आपण बघतोय कानटोप्या असतील स्वेटर्स असतील ऑन करून इकडे मात्र दाखल झालेले आहेत मॅचेसचा आनंद घेण्यासाठी. क्रिकेटचा खेळ सातत्याने आपण बघतो आनंद देणारा खेळ आहे. मग टेनिस बॉल असो लेदर असो टर्फ क्रिकेट असो T20 असो इंटरनॅशनल असो समाजाचं क्रिकेट असो प्रीमियर लीगचं क्रिकेट असो ग्रामीण भागाचं क्रिकेट असो नेहमी मात्र आनंदच देतं. आज मात्र तो आनंद आपल्याला KCL मध्ये GS ग्राउंड शिवतीर्थ मैदानावर 14 संघांचा समावेश जो मात्र या स्पर्धेत करण्यात आलेला आहे. एक पेक्षा एक संघ इकडे मात्र प्रयत्न करता या स्पर्धेत
आपलं वर्चस्व टिकवण्याचा, कारण की या वर्चस्वाची लढाई आहे. प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं की मला एकदा तरी KCL ही स्पर्धा जिंकायची आहे. ॲज अ संघ मालक म्हणून जेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरता तेव्हाच मात्र खूप साऱ्या नजरा तुमच्यावरती लागतात. आणि इथे देखील खेळाडू असो, संघ मालक असो, प्रत्येकजण स्वप्न घेऊन दाखल झालं आहे. बट रविवारची संध्याकाळ फेअर डिलेव्हरी हा निर्णय मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून आला आहे. नक्कीच 2 महापंच इकडे मात्र आपल्याला लाभलेले आहेत. एकीकडे अविनाशजी बंगाळ सर, दुसरीकडे योगेशजी बाकरे सर. आणि बाकरे सरांचा इशारा इकडे मात्र आला आहे फेअर डिलेव्हरीचा. 44 वर 4. ओ कमी गतीने खाशी फ्लाईट दिली होती. फसवा चेंडू, महापंचांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हा फसवा बॉल होता. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगली गोलंदाजी संदीपजी महाले सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर करतात आहे. यावेळेसचा बॉल बॅटची कड, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. धावस्वरूपी जर बघितलं तर अजून एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. ही एक षटक सुरू व्हायच्या आधी एक आवाज आला होता बाहेरनं. आता बघूयात रुद्रचे पप्पा किती विकेट घेतात. रुद्रच्या पप्पांनी मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आतापर्यंत तरी. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 44 वर 4. याही वेळेस वाह, चकव्यावर चकवे. कमी गतीच्या बॉलने इकडे मात्र सध्याच्या घडीला परेशान करतात आहे. स्लोअर 1 लागोपाठ इकडे मात्र सातत्याने हाताळले जातात आहे. फ्लाईट दिली जाते चेंडूला. फसवा बॉल तिकडे मात्र टाकला जातोय. संगमनेरी भाषेत सांगायचं म्हटलं तर फसवा चेंडू होता. आणि डाडबाच्या वतीने षटक मात्र पुढे जाईल. 44 वर 4 आहे स्कोर. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. 8 षटकांचा सामना. 14 बॉल 84. यावेळेस काय लेग स्टिक सोडतोय बॉल. मागे मात्र क्षेत्ररक्षक आहे टायटॅनिक पोज मध्ये. इकडे मात्र कळवतात आहे संगमनेरी माणूस. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढेल. 2 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे. एकीकडे मॅन फ्रॉम निफाड तर दुसरीकडे मॅन फ्रॉम अकोले. दोन्ही पंचांच्या भूमिकेत. 45 वर 4 आहे स्कोर. 14 बॉल 83. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. नावास्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जात आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी. 45 फॉर 4. यावेळेस काय उडवलाय ओव्हर दी कव्हर्स मुख्य मंचाच्या दिशेने. तिकडे मात्र काय रन संख्या वाढणार आहे षटकाराच्या मदतीने. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 6 ओव्हर 51. थैंक यू डीजे. यस अभी आने वाला है जो उसे तूफान कहते हैं. तूफान तर येणाऱ्या 3 दिवसांमध्ये इकडे येणार आहे. कारण की अभूतपूर्व स्पर्धा, मानाची स्पर्धा, KCL रणोत्सव, दिवाळी. इकडे मात्र कोळी समाजातील खेळाडूंची जी की साजरी केली जाते क्रिकेटच्या माध्यमातून. 6 ओव्हर 51 4 गडी बाद. शेवटचे 12 बॉल. या वेळेस मात्र पायाचा वेध घेतलाय. तत्पूर्वी जर बघितलं तर स्वतः गोलंदाज तिकडे मात्र जोपर्यंत फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील रोशन कोळी RK यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. नक्कीच एकीकडे गोलंदाजी मार्कवर RK, अंपायरच्या भूमिकेत AB. 51 वर 4. 7व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 बॉलमध्ये 77. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बट इकडे काय याही वेळेस मात्र चेंडूने पायाचा वेध घेतलाय. सातत्याने डॉट बॉलवर डॉट बॉल. मॅचवर मात्र प्रकट बनवली आहे हॉस्पिटल आरुषी संघाने. सकाळी देखील आपण बघितलं की चांगला सामना त्यांनी जिंकला होता. गुणवंत कोळी ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये फॉर्म मध्ये राहिलेत. बट या मॅच मध्ये प्रत्येकाने आपलं डिपार्टमेंट अतिशय चांगल्यारीत्या बजावलंय. 51 वर 4 आहे स्कोर. शेवटचे 4 बॉल यायचे बाकी आहेत. 10 बॉल 77 ची गरज.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इकडे मात्र बॅटची कड लागली आहे. चेंडू काही कीपर पर्यंत कॅरी झालेला नाही आहे. हा देखील मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. लागोपाठचे 3 चेंडू इकडे मात्र निर्धाव त्यांनी आपल्याला पाहायला मिळाले. 51वर 4 आहे स्कोर. 51 for 4. शेवटचे 9 बॉल. यानंतरचा सामना नक्कीच जो की लवकरच चालू होईल. जसा हा मॅच होईल तसा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अजून एक लागोपाठचा 4था चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतात आहे रोशन कोळी. गती मात्र तिकडे काही खास देत नाहीये. कमी गतीने चेंडू टाकतात आहे. फसवे चेंडू टाकतात आहे. आणि लागोपाठ 4 बॉल इकडे मात्र डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून हाताळले गेलेले आहेत. 51वर 4 आहे स्कोर. 8 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 77ची गरज. 77 टू विन इन 8 बॉल्स. 51 for 4. अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस काय एअर स्ट्राईक आणि लँडिंग देखील होतीये राईट. एकच फाईट. वातावरण टाईट. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आमचे गुणलेखक मयूर आम्हाला कळवतात आहे रनसंख्या मात्र इकडे वाढतीये या षटकाराच्या मदतीने. 57 धावा. 57 धावा. 57वर 4. यावेळेसही उंची मिळाली आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतात आहे. धावा मात्र इकडे वाढताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. 7 षटकांचा खेळ पूर्ण. 7 ओव्हर 61 रन. 7 ओव्हर 61 रन. ओव्हर टू डीजे.
74 वर 4 स्कोर. 3 बॉल यायचे बाकी आहेत, शेवटचे 3 बॉल. चला यानंतरचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल तसा लगेच पुढचाही सुरू होईल. याही वेळेस कडक समोरच्या दिशेने किरण सोनवणे जाता जाता इकडे मात्र फटके खेळतात आहे. फुलाल यांचा बॉल पुढे टाकला होता आणि सध्याच्या घडला किरण सोनवणे सांगतात आहे मी मारत नाही हो, मी अक्षरशः तोडतो. चेंडूची इकडे मात्र हवाच काढली आहे. षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, तुफानी हल्ले. 84 वर 4. लागोपाठचा तिसरा हवाई फायर, हवाई मेल आणि काढला इकडे चेंडूचं तेल. चौथा षटकार आहे या षटकातील. लागोपाठचा तिसरा. डीजे थँक्यू डीजे. चला शेवटचा बॉल इकडे मात्र यायचा बाकी आहे. 86 धावा स्कोर कार्डवर शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल राहणार आहे आता या मॅचचा. जसा हा सामना संपेल पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. लास्ट बॉल आणि याच चेंडूच्या सोबत हा सामना मात्र इकडे जिंकलाय टीम हॉस्पिटल आरुष या संघाने. चला दोन्ही टीम्स हस्तांदोलन करत चांगल्या नोटवरती मॅच संपवायचं आपण आणि पुढचे दोन्ही संघ आपणही लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 56 नॉट आउट लायन्स चॅलेंजर्स हा संघ मात्र या मॅच मध्ये नक्कीच बॅकफुटवर राहिलाय आणि आरुषी हॉस्पिटलने 40 धावेंनी या मॅच मध्ये बाजी मारली आहे. सो दुसरा विजय त्यांचा आहे. तर चला एका चांगल्या नोटवरती मात्र सामना संपवायचा हस्तांदोलन करत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मात्र इकडे दिला जाणार आहे.